नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये भरभरून यश सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला दिलं। एक हाती सत्ता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची दिली ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि 30 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर एवढी मोठी सदस्य संख्या निवडून आणली। नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये खूप चांगलं यश मिळालं। खास करून सोलापूर जिल्ह्यात 11 पंचायत समिती आहेत, त्यामधल्या 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा सभापती आज विराजमान झालेले आपण सगळेजण पाहतो। आणि एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं, मतदारांचं आणि खास करून निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांचं अभिनंदन करावं, त्यांचा सत्कार करावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 28 तारखेला सोलापूरमध्ये येत आहेत आणि त्यावेळी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या सोहळ्याच्या तयारी संदर्भातली आपली आजची बैठक होती। ती बैठक या ठिकाणी झाली। सगळे नगरसेवक, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे सभापती, आमचे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि एक चांगला आणि एक मोठा आनंदोत्सव साजरा व्हावा या पद्धतीचं नियोजन करण्याची आजची बैठक। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17।